इयत्ता 9वी मराठी. आज आपण दुसरा पाठ, तोही पद्यपाठ आहे संतवाणी. संतवाणीमध्ये जैसा वृक्ष नेणे, संत नामदेवांची ही रचना आज आपण शिकणार आहोत. आता नुकतीच पालखी पंढरपूरला गेली. यंदा करोनाचं संकट असल्यामुळे आपल्याला पालखीचा आनंद घेता आला नाही, पण आपण दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी मात्र साजरी केली. तर असा ह्या वारकरी संप्रदायामधील संत नामदेव हे एक महत्त्वाचे संत मानले जातात. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर 5 वर्ष जन्मलेले संत नामदेव यांचा कालावधी 1270 ते 1350 असा आहे. संत नामदेवांची अभंगरचना ही अतिशय उत्कट असून, म्हणजे अगदी स्वतःला मनापासून वाटलेल्या गोष्टींचं त्यांनी अभंगामध्ये रचना केली. त्यांची भाषा अत्यंत सरळ साधी आहे. संत नामदेवांच्या काही रचना हिंदीतही आहेत. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकावली. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतभर भ्रमण केलेले संत नामदेव हे अनुभवाने खूप शिकले होते आणि त्याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या अभंगामधून येत असतो. आता संत कसे असतात हे त्यांनी आपल्याला त्यांच्या या अभंगामधून सांगितलेलं आहे. हा जो अभंग आहे जैसा वृक्ष नेणे, या अभंगामध्ये संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा दिली आहे. आता मला सांगा, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. आता अन्न जे आहे ते आपल्याला कुठून मिळतं बघा. वृक्षांचा त्याच्यामध्ये संबंध आहे, म्हणजे वनस्पती आहेतच त्याच्यात. त्यानंतर वस्त्र, कापूस तयार होतो, झाडालाच त्या कापूस येतो, त्याच्यापासून वस्त्र तयार होतं. निवारा, घरासाठी लागणारं लाकूड हेही आपल्याला वृक्षांपासून मिळतं. म्हणजे माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारी ही निसर्गाची देणगी म्हणजे वृक्ष आहेत. आणि मग या वृक्षांशी आणि संतांशी तुलना संत नामदेवांनी या अभंगामध्ये केलेली आहे. अभंग म्हणजे जे कधीही भंग पावणार नाही असे, हे चिरकाल ज्ञान टिकणारे आहे. याच्यातून मिळणारा संदेश हा चिरकाल आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं 1270 ते 1350 हा कालावधी आहे. याचा अर्थ साधारण 800 वर्षापूर्वीसुद्धा तेच ज्ञान होतं आणि आजही आपण तेच ज्ञान घेतो आहे आणि अजूनही 800 वर्षांनी त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग पुढच्या पिढीसाठी होणार आहे. तर असा या संतवाणीचा अभ्यास करत असताना आपण 3 टप्प्यांमध्ये हा अभ्यास बघणार आहोत. त्यातला पहिला टप्पा आहे अभंगाचे वाचन. त्यानंतर दुसरा टप्पा आहे स्पष्टीकरण आणि शब्दार्थ. आणि तिसरा टप्पा आहे स्वाध्याय. हा पाठ शिकवत असतानाच व्याकरणाचाही काही भाग यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा पाठ लक्षपूर्वक ऐकायचा आहे. आता हे 3 भाग जेव्हा तुम्हाला सांगितले, त्यात तिसरा भाग आहे स्वाध्यायचा. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, की जरी करोनामुळे लॉकडाऊन असला आणि आपली शाळा उघडणार नसली तरी ती आज ना उद्या शाळा चालू होईल. आपण आशादायी राहूयात. तुम्हीही कंटाळलेले आहात घरी बसून, आम्हीही कंटाळलेले आहोत, पण ज्ञानाची ही गंगा आपल्याला अविरत चालू ठेवायची आहे. म्हणून आपण हे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहोत. तर स्वाध्याय यासाठी दिलेले आहेत की समजा उद्या शाळा सुरू झाल्या आणि परीक्षा देता आल्या नाही, तर शासन कदाचित या स्वाध्यायांवरून तुम्हाला मार्क देण्यासाठी आम्हाला सांगेल.
आणि म्हणून प्रत्येक पाठाखाली दिलेला स्वाध्याय तुम्ही अगदी काळजीपूर्वक एका वहीमध्ये करायचा आहे. मराठीसाठी एक वही करा. नवीन वही आणण्याची गरज नाही. तुमच्या जुन्या वह्या जर असतील त्यामधली पहिली पानं काढून व्यवस्थित त्याला स्टेपल करून कोरी पानं जी असतील त्या वहीमध्ये तुम्ही हा स्वाध्याय करायचा आहे. स्वाध्याय म्हणजे हा एक प्रकारचा गृहपाठ आहे आणि या गृहपाठांनाच दिले जाणारे मार्क पुढे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. हे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने लक्षात घ्या. ऑनलाईन अभ्यास आहे म्हणजे नाही ऐकलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल असं करू नका. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. त्यामुळे आता आपण वळूयात अभंगाकडे. अभंगाचं नाव आहे जैसा वृक्ष नेणे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तया न म्हणती छेदू नका. निंदा स्तुती सममानिती, जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. 2-2 ओळींच्या एकेका कडव्यामध्ये म्हणजे फक्त 10 ओळींमध्ये त्यांनी वृक्षाचं महत्त्व इतकं सांगितलेलं आहे की पहा, 1270 म्हणजे जवळजवळ 800 वर्षापूर्वीचा हा काळ. त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळी वृक्षांचं महत्त्व सांगितलं की जे आजही आपल्याला गरजेचं वाटतं म्हणून. आणि शिवाय नुसतं वृक्ष नाही तर संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे. संत तसे असतात. आता याचा हा झाला पहिला टप्पा. आपण अभंगाचं वाचन केलं. आता या अभंगाचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. संतांची महती वर्णन करताना संत नामदेव या ठिकाणी काय म्हणतात पहा. ज्याप्रमाणे वृक्षाला मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही, मनापासून ते जाणत नाही, त्याप्रमाणे त्या वृक्षाप्रमाणे संतांचे म्हणजे सज्जनांचे वर्तन असते. संत म्हणजे तरी काय, तर जे सज्जन असतात, जे कोणालाही दुखवत नाहीत, कोणाचाही अपमान करत नाहीत, कुणाचाही उद्धटपणे वागत नाहीत कुणाशीही. तर अशा प्रकारे जो सज्जन माणूस असतो त्याला संत म्हणलं जातं. मग हे संत कसे असतात. जसं झाडाला मान अपमान नाही. म्हणजे तुम्ही झाडावर कुऱ्हाड चालवली तरी त्याला वाईट वाटत नाही, तुम्ही त्याला पाणी घातलं तरी त्याला आनंद होत नाही. म्हणजे मान अपमान या दृष्टीने आपण जर एखाद्या माणसाच्या अंगावर पाणी ओता बरं काय होईल, तो चिडेल. आपण जर एखादा घाव घाला बरं त्याच्यावर काय होईल, तो चिडेल. तर असा मान अपमान या वृक्षांना नसतो. तसेच संतसुद्धा असतात. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी कसेही वागा. आता या ठिकाणी एकनाथांचा एक किस्सा तुम्हाला मी सांगते. म्हणजे त्यावरून तुम्हाला मान आणि अपमान संत कसे सहन करतात याचा उदाहरण देते, म्हणजे पटेल तुम्हाला. संत एकनाथ हे पहाटे उठून, संत एकनाथांचं गाव पैठण, पहाटे उठून ते नदीवर स्नानासाठी जात. स्नानासाठी गेल्यानंतर ते नदीवरून येत असताना कोणीतरी एक माणूस की ज्याला संत एकनाथांना चिडवून द्यायचं होतं, त्रास द्यायचा होता, म्हणून त्याने काय केलं, पानाची पिचकारी त्यांच्या अंगावर मारली. संत एकनाथ हे पुन्हा नदीवर गेले, पुन्हा आंघोळ केली, पुन्हा ते रस्त्याने निघाले. पुन्हा त्या माणसाने तेच कृत्य केलं. पण त्यांनी इकडे तिकडे कोण थुंकतंय हे सुद्धा पाहिलं नाही. परत ते गेले आंघोळीला, परत आंघोळ करून आले. कुठेही राग व्यक्त केला नाही. असं किती वेळा घडावं विद्यार्थ्यांनो? 108 वेळा घडलं. आता ही कथा दंतकथा आहे की सत्यकथा आहे माहिती नाही, पण
आपल्याला संत जाणून घ्यायचेत म्हणून क्षणभर ही गोष्ट खरी आहे असं आपण धरून चालूया. तर संत एकनाथ हे थकले नाहीत. ते परत राहिले, परत स्नान करून येऊ लागले. मात्र जो थुंकणारा होता तो मात्र थकला आणि त्याचं लक्षात आलं की अरे बापरे, हे काहीतरी वेगळं रसायन आहे. शेवटी तोच पुढे आला आणि एकनाथांचे पाय धरले. माफ करा म्हणाला, मी तुम्हाला त्रास देण्यासाठी आज इतक्या सकाळी सकाळी इथं येऊन तुमच्या अंगावर थुंकलो. 1 नव्हे 2 नव्हे तर 108 वेळा मी तुमच्या अंगावर थुंकलो, तरीही आपण एकदाही न चिडता की हे कोण करतंय याचाही शोध तुम्ही घेतला नाही. तुम्ही खरंच संत आहात. तर काय घडलं असेल? संत एकनाथांनी त्याला नमस्कार केला. संत एकनाथ म्हणाले, अरे तुला माहिती आहे का, तू खूप मोठं कार्य केलं आहे. कारण बरेच दिवसांचा माझा संकल्प होता की जे मी नामस्मरण करतो स्नान करताना ते आपण 108 वेळा करावं अशी माझी खूप दिवसांची इच्छा होती, पण तो योग काही येत नव्हता. आणि आज तुझ्यामुळे मी 108 वेळा स्नान केलं आणि 108 वेळा नामस्मरण माझ्याकडून घडलं. तेव्हा खरं तर मी तुझे आभार मानायला पाहिजेत. या उदाहरणांवरून आपल्याला दिसतं की वृक्ष जसे मान अपमान मानत नाहीत तसे संतही मान अपमान मानत नाहीत. आता आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूया. कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही, किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले तरी तो त्या सामान्य माणसाला तोडू नका असे म्हणत नाही, तो अविचल राहतो. कोणी येऊन वृक्षाची पूजा केली. पहा, नुकतीच वटपौर्णिमा झाली. खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही शास्त्र आहे ते विज्ञानाला धरून आहे की वडाचं झाड हे भरपूर ऑक्सिजन देणारं झाड आहे आणि त्याची जोपासना करा. त्याला वेगळं पाणी घालण्याची गरज नसते. तुम्ही जर पावसाळ्यामध्ये वडाचं झाड लावलं तर वर्षभर त्याला तुम्ही पाणी घालायची, त्याची निगराणी करायची काही गरज नसते. ते आपोआप वाढते आणि वाढून मोठे होऊन ते आपल्याला ऑक्सिजन देते. म्हणून वडाचं महत्त्व आहे. पण आपण त्याला धर्माची जोड देऊन, विज्ञानाला धर्माची जोड देऊन आपण त्याची पूजा करतो. त्याचा संदर्भ वेगळ्या कारणासाठी लावतो. त्याला धागे काय गुंडाळतो, त्याच्यासमोर दिवे काय लावतो. तर या पाठीमागचं विज्ञान लक्षात घ्या. तर ही अशी येऊन वृक्षाची पूजा केली म्हणून वड काही नाचत नाही, अरे वा माझी पूजा करतात. तुळशीची पूजा केली जाते म्हणून तुळस काही नाचत नाही, माझी पूजा करतात. शंकराला बेल वाहिला जातो, कृष्णाला तुळस वाहिली जाते, गणपतीला जास्वंदाचं फूल वाहिलं जातं. अशा तऱ्हेने वृक्षाची पूजा केली तरी त्याला आनंद होत नाही, त्याला असं काही सुख वाटत नाही. कोणी येऊन वृक्षाला तोडलं तरी तो माणसांना म्हणत नाही तोडू नका. तो ओरडत नाही, ऐ मला तोडायचं नाही, असं काही तो म्हणत नाही. मग संतही तसेच आहेत की त्यांना कोणी आपल्याला चांगलं म्हणतं आहे म्हणून आनंद होत नाही आणि कोणी त्यांना त्रास देतं आहे म्हणून ते त्याच्यावर नाराज होत नाहीत. ते अविचल राहतात. अविचल राहतात म्हणजे काय की ते या वृत्तीमधून लोकांनी त्रास दिलेल्या अजिबात विचलित होत नाहीत. ते स्वतःच्या कर्तव्यापासून हलत नाहीत. ते त्यांचं कर्तव्य, त्यांचं काम करतच राहतात. तसे आता पुढच्या ओळी पहा. पुढच्या ओळी आहेत, निंदा स्तुती सममानिते ते संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. संत सज्जन असतात त्यांना निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात. पहा, या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आला आहे. निंदाच्या विरुद्धार्थी शब्द स्तुती.
स्तुतीमध्ये स्तुती म्हणजे छान चांगलं म्हणणे आणि निंदा म्हणजे वाईट लेखणे. या ठिकाणी मी जसं सांगितलं की शिकवता शिकवता काही व्याकरणाचाही भाग येणार आहे, तसं इथं निंदा विरुद्धार्थी शब्द स्तुती. तेव्हा हे निंदा आणि स्तुती यांना संत समान लेखतात. त्यांना निंदा केली तरी काही फरक पडत नाही, त्यांना स्तुती केली म्हणून त्यांच्या डोक्यात हवा जात नाही. असे हे साधू संत पूर्णतः धैर्यवान असतात, म्हणजे ते अविचल राहतात. आपण काय होतं की थोड्याशा यशाने हुरळून जातो आणि मग म्हणजे समजा पहिला नंबर आला आपलं कौतुक झालं की आपल्याला वाटतं की हां आपण आता हुशार आहोत, मग आता आपण अभ्यास नाही केला तरी चालेल. आणि मग परीक्षेत तिथेच घात होतो की तुम्ही स्वतःला हुशार समजल्यामुळे म्हणजे स्तुतीमुळे तुमच्यावर काय झालं, परिणाम झाला. निंदा, शिक्षक म्हणतात अरे अभ्यास कर, अरे अभ्यास कर, तू अभ्यास करत नाहीस, तू असाच आहेस, तू आईवडिलांना त्रासदायक आहेस, तू शाळेला त्रासदायक आहेस, अशी निंदा करतात. त्याचाही तुमच्यावर परिणाम होतो. मग तुम्ही काय म्हणता, जा असाही वाईट आहे, मी नाही अभ्यास करणार. असं नाही की आपल्याला सर सांगतायत, आपल्याला मॅडम सांगतायत म्हणजे आपण आपल्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. निंदा केली तर सुधारणा करून घ्यायची असते. मराठीमध्ये एक छान म्हण आहे पहा, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे कोणी निंदा केली आपली तर आपल्याला सुधारणा करायला वाव असतो, आपण सुधारलं पाहिजे ही त्या पाठीमागे अपेक्षा असते. म्हणून निंदा आणि स्तुती आपण सामान्य माणसं या गोष्टींनी दुखावतो तरी किंवा हुरळून तरी जातो, पण संतांसाठी मात्र या गोष्टी समान असतात. हे साधू संत त्यामुळे पूर्णपणे धैर्यवंत असतात, कारण त्यांना कशाची भीती वाटत नाही, कारण ते खोटं बोलत नाहीत, ते चांगलं वागतात. बघा भीती कोणाला वाटते, भीती जो खोटं वागतो, खोटं बोलतो त्याला भीती वाटते. जो खरा असतो ना त्याला कशाची भीती वाटत नाही. म्हणून साधू संत हे पूर्णतः धैर्यवंत असतात, निश्चल असतात, ते ढळत नाहीत. आपल्या जो काही त्यांनी निर्णय घेतलेला असतो त्यापासून ते ढळत नाहीत, की ते कोणत्याही मोहाला बळी पडत नाहीत. निंदास्तुतीनं त्यांचं मन विचलित होत नाही. तर संत नामदेव शेवटी म्हणतात, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. आता अभंग रचनेचं हे विशेष लक्षात घ्या की नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये नामा म्हणे हे येतंच. संत एकनाथांच्या अभंगामध्ये एका जनार्दनी येतं, जनाबाईच्या अभंगामध्ये जनी म्हणे येतं. तर अशा गोष्टी छोट्या छोट्या असतात, त्या आपण लक्षात ठेवायच्या असतात. त्यामुळे तुम्हाला जर ही कविता कुठे कोणी विचारली की ही कविता कोणाची बाबा, संत कोण, तर शेवटची 2 ओळी ऐकले की तुम्हाला कळेल की नामा म्हणे म्हणजे ही संत नामदेवांची कविता आहे. तर संत नामदेव म्हणतात की अशा संतांची जेव्हा गाठभेट होते तेव्हा साक्षात जीवाशिवाची, जीवाशिवाची म्हणजे परमेश्वराची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लाभते. जीवाशिवाची म्हणजे जीव म्हणजे आपण, आपला प्राण, आणि शिव म्हणजे संत, की त्यांच्या रूपामध्ये आपल्याला परब्रह्म दिसतो. तर अशा संतांच्या आपण जर सानिध्यात आलो तर आपल्याला निश्चितच जीवाशिवाची गाठ पडल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचं समाधान या संतांशी सहवासात गेल्यानंतर आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि वृक्षांचं महत्त्व, आता इथं वृक्ष आणि संत यांची तुलना केलेली आहे किंवा यांच्यातलं साम्य दाखवले.
तुलना म्हणण्यापेक्षा वृक्ष आणि संत यांच्यामध्ये साम्य दाखवलेलं आहे. तर हे साम्य कोणकोणतं हे आपल्याला अभंग वाचून लिहून काढायचे. आपण त्याच्यामध्ये तक्ता करायचा. वृक्ष कसे आहेत आणि संत कसे आहेत यांच्यामध्ये साम्य काय आहे. आता वृक्षांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगते की आता हे पहा, करोनाचं आपल्यावर संकट आले. आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं की ऑक्सिजनची गरज आहे. आपल्या पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायूचा थर दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. आणि ओझोन वायू म्हणजे काय, तर सूर्यापासून निघणारी किरणं ही 49% हा ओझोन वायू शोषून घेतो आणि आपल्यापर्यंत 51% सूर्य पोहोचतो. जर हे ओझोन वायूचं आवरण नष्ट झालं तर पृथ्वीवर हाहाकार माजेल. आणि हा ओझोन वायू टिकवून ठेवायचा असेल तर त्याला ऑक्सिजनची गरज आहे. आणि ऑक्सिजन कोणापासून मिळतो, तर या झाडांपासून मिळतो. मला सांगा, तुम्ही एखादी 20 लाखाची गाडी घेतली, तर त्या 20 लाखाच्या गाडीतून तुम्ही जात असताना तुम्हाला कुठे गाडी थांबवायची आणि कार्यक्रमाला जायचं आहे, तर तुम्ही पहिल्यांदा काय शोधता? तुम्ही सावली शोधता की सावलीत गाडी लावता येईल का, आपल्या या 20 लाखाच्या गाडीचं नुकसान होऊ नये म्हणून. मग एक वृक्ष लावला तर ती सावली मिळेल. म्हणजे तुमच्या 20 लाखाच्या गाडीपेक्षा सुद्धा वृक्षाची सावली किती किमती आहे हे तुम्हाला या उदाहरणावरून लक्षात येईल. म्हणून विद्यार्थ्यांनो, याबरोबर संतांचं साम्य जरी दाखवलेलं असलं तरी तुम्हाला वृक्षांचं सुद्धा महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न यातून झालेला आहे. जून महिन्यामध्ये पर्यावरण दिन असतो. तर या पर्यावरण दिनादिवशी आपण प्रयत्न केला पाहिजे एखादं तरी झाड लावण्याचा. तर अशा ह्या अभंगवाणी जैसा वृक्ष नेणे यामधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. आता आपण स्वाध्यायाकडे वळणार आहोत.